सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं नाही किंवा इतकं काय मॅच्युरिटी तर लहानपणी अजिबातच नव्हती ॲक्च्युली खरं म्हणजे. COEPमध्ये कोण मार्गदर्शन किंवा म्हणजे CVPमध्ये एक आमचा सिव्हिल सर्व्हिस ॲस्पिरंट्स नावाचा क्लब आहे. तो क्लब दरवर्षी आमच्या कॉलेजचे जे सत्कार मोठे असतात त्यांचा सत्कार वगैरे करतात. सिव्हिल सर्व्हिस ॲस्पिरंट्स क्लब. ॲस्पिरंट्स क्लब. हां, मग त्या क्लबचा मी ॲक्टिव्ह मेंबर पण होतो आणि सत्कार समारंभ पण अटेंड केले होते. म्हणजे मुलांचे वगैरे भाषण वगैरे पण ऐकली होती. मग त्यानंतर ऐकल्यानंतर असं वाटलं की मग आपल्यासारखेच सिमिलरली सिच्युएटेड आहेत मुलं, ते करू शकतात तर मग आपण पण करू शकतो. कितवा अटेम्प्ट तरी हा माझा तिसरा अटेम्प्ट. हो. पहिल्या 2 अटेम्प्टचं कसं होतं रिझल्ट? पहिला प्री नाही झाली, दुसऱ्याला प्री झाली, मेन्स नाही झाली, मग तिसऱ्याला निघून गेली. आता IPS डोक्यात आहेस, डोक्यात मिळेल मोस्टली असं भेटलं असं वाटतंय, म्हणजे माहीत नाही आता, खूप अनसर्टन आहे ॲक्च्युली. ते खूप परमिटेशन कॉम्बिनेशनवर डिपेंड आहे, म्हणजे इनसायडर आउटसायडर व्हॅकन्सीज, बाकीच्या मुलांचे प्रिफरन्सेस वगैरे या सगळ्या गोष्टीवर डिपेंडेड आहे. पण मग लास्ट 3-4 इयरचे ट्रेंड्स बघता तर असं वाटतं की भेटेल, नाहीतर मग IRS कस्टम्स तरी भेटेलच भेटेल. किती वेळ तरी चालायचा अभ्यास? मोस्टली 6 ते 8 तास वगैरे ॲव्हरेज असायचं. म्हणजे ओरिजिनल टेक्स्टबुक वाचल्यानंतर स्वतःची नोट्स तयार तयार केली केलेले आहेत. हो. आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी केली? ती तर एक महिन्यामध्ये मोस्टली खूप जास्त गायडन्स अवेलेबल असतो वगैरे. मग त्याच की एक स्टँडर्ड सेट ऑफ क्वेश्चन्स वगैरे असतात की मग त्याच सराउंडिंगचे स्वतःचे ॲन्सर, स्वतःच्या ओपिनियनमध्ये स्वतःच्या शब्दामध्ये वगैरे तयार करायचे. आता नवीन जी मुलं इच्छुक आहेत या परीक्षांकडे जाण्यासाठी, त्या मुलांना काय सांगणार तुम्ही? एवढंच म्हणेन की परिस्थिती आणि काय ते रिॲलिटी आणि एक्सपेक्टेशन याच्यामधला गॅप जितका कमी असेल तितकं चांगलं असेल. आपण जे एक्सपेक्ट करताना जे काही रिॲलिटी आहे ते दोन्ही गोष्टी मला वाटतं की ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्यातला गॅप जितका मिनिमाइज करता येईल तितकं चांगलं आहे. प्लॅन ए बरोबर प्लॅन बी तयार होतं? प्लॅन बी म्हणजे मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं ना, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एका महाराष्ट्रात एकदम टॉपच्या कॉलेजमधून BTech केलं होतं इंजिनिअरिंगमधून. ॲटलिस्ट म्हणजे इकडं सक्सेसफुल झालं नसतं तर ॲटलिस्ट सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मला स्वतःचं करिअर करता आलं असतं. मग या संदर्भामध्ये तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? म्हणजे आता ज्यांच्याकडे पर्याय बी नाही आहे त्यांनी त्या मुलांनी काय करावं? आता इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कमेंट ऑन सच थिंग्स की म्हणजे आता नाही आहे त्यांना काय करायला पाहिजे. खूप टफ चॉईस आहे ॲक्च्युली. कारण 3-4 वर्षाचं आणि तुमच्यासारखा आता मी गुणवत्ता असणारा विद्यार्थी जेव्हा इथंपर्यंत जातोय तेव्हा इतर मुलांनी तुमच्याकडे बघून एक दुसरा पर्याय पण तुम्ही पण ठेवला ना दुसरा पर्याय, तसं त्या मुलांनी पण करावं. ॲक्च्युली आता कसं झालं की समजा तुम्ही 2-3 वर्ष UPSC वगैरे केला, तुम्ही प्री वगैरे क्लिअर झाली किंवा मेन्स वगैरे क्लिअर झाली, समजा आणि लिस्टमध्ये नाव नाही आलं तुमचं, तर अशा विद्यार्थ्यांनी UPSCच्या इंडस्ट्रीमध्येच एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी मल्टिपल अवेलेबल आहेत, त्या एक्सप्लोर करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. म्हणजे अभ्यासासोबत आणि म्हणजे फायनान्शियल स्वतः मॅनेज करू शकतोय आणि त्या अपॉर्च्युनिटीज पण एक्सप्लोर करू शकतो असं मला वाटतं. त्या कुठल्या म्हणलं? UPSCच्या म्हणजे क्लासेसची जी इंडस्ट्री तयार झाली आहे की इंडस्ट्री मेनिया जो तयार झाला त्यामध्ये मल्टिपल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात, त्याचा आपण हेल्प घेऊ शकतो आपल्या फायद्यासाठी. आणि BEd किंवा MAd किंवा शिक्षण हो, क्षेत्रामध्ये सेट नेट वगैरे पण करू शकतात, कारण अँथ्रोपॉलॉजीचा सिलेबस हा सेट नेटचा सिलेबस आहे. तुमचे मेन्सला कुठले होते? माझा अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल होता. आणि COEP मध्ये तुम्हाला मिळाले ते गायडन्स? आणि ते इंजिनिअरिंग कॉलेज ते हो. आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये आमच्या इथल्या बऱ्याचशा मुलांनी अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेतलेला, सो मग तेच एक होतं की मग ती पुस्तकं एवढी सगळी तिथं आहेत उपलब्ध? कॉलेजमध्ये नव्हती उपलब्ध, काही विकत घ्यावी लागत होती, काही अवेलेबल मिळत होती. मग ह्याची गाईडलाईन काय यूट्यूबवरती किंवा चॅनल्स काय तुम्ही सर्च केले होते का एक्सप्लोर? यूट्यूबवरचे चॅनल्स तर म्हणजे असं यूट्यूबवर भरपूर वेळा माहिती बघितली आहे, स्पेसिफिक तर काय आठवत नाही आहे, पण भरपूर वेळा बघितल्या म्हणजे ॲक्च्युली. अँथ्रोपॉलॉजीचं मला ते हे कळतच नाही, कारण कसा तो विषय पूर्णपणे वेगळं डिसिप्लिन आहे, बरोबर, पूर्ण त्याला वेळ द्यायला लागते. मग त्या विषयामध्ये सुद्धा तुम्ही एक्सेल केले, मग त्याचं हे काय रहस्य? अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मी एक बेसिक बुक म्हणून अँथ्रोपॉलॉजी डिमिस्टिफाईड म्हणून अक्षय जैनचं बुक आहे. ते अक्षय जैन सर IAS आहेत, ऑल इंडिया रँक 3 आला होता त्यांचं बुक, याचं मी बेसिक बुक वापरलं आणि त्या बुकच्या अराउंड मी मल्टिपल कंटेंट ॲड करत गेलो. म्हणजे लेवल अप IASचा करणदीप सरांचा कंटेंट म्हणा किंवा मंदार पत्की सर जे IAS आहेत त्यांचा कंटेंट म्हणा, या गोष्टी मी त्यामध्ये ॲड करत गेलो आणि माझ्या स्वतःच्या असं अक्षय जैनच्या बुकमध्येच मी सगळ्या गोष्टी कंपाईल करत गेलो. म्हणजे जिथे कंटेंट कमी आहे तिथं मी नोट्स ॲड करत गेलो, स्वतःच्या पेनमध्ये ॲड करत गेलो. म्हणजे एवढंच होतं की एका ठिकाणी नोट्स असायला पाहिजेत बस. तो 12th फेल नावाचा एक पिक्चर आहे Yes. मनुष्य. हां. तो जेव्हा मी म्हणजे परवा बातमी जेव्हा तुमची मी ऐकली तर मला त्या पिक्चरची आठवण झाली. पण त्या पिक्चरमध्ये तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. 100% एक तर ते ब्राह्मण कुटुंब आहे आणि त्यांचं साधारणपणे बॅकग्राऊंड त्यांचं आहेच, शिक्षणाचं बॅकग्राऊंड आहे. तुम्हाला ह्या सगळ्या स्थितीमधनं स्वतःला हायलाईट करायला आणि
हे करायला एक्सेल करायला अशी कोणती तरी एक स्पार्क असा झाला असणार जसं त्या मुलाच्या बाबतीत झालं तसं एखादं तुम्हाला घटना आठवते? म्हणजे आज मला असं म्हणजे ही म्हणजे सरांनी जी सिच्युएशन सांगितलेलं आहे आय वुड लाईक टू करेक्ट दॅट सिच्युएशन की प्रत्येकाची सोशो इकॉनॉमिक सिच्युएशन खूप डिफरंट असते आणि प्रत्येकानं म्हणजे माझी सोशो इकॉनॉमिक सिच्युएशन किंवा माझं सक्सेस कोणीच रिप्लिकेट करायचं म्हणजे की प्रत्येकाच्या बाबतीत अप्लाय होईलच असं नाही आहे. सो असं म्हणजे की असे मल्टिपल इन्सिडेन्सेस असतात की जे की स्पार्क तयार करत असतात. मला म्हणजे असं आठवत नाही आहे की म्हणजे सध्या की कोणता एखादा इन्सिडेंट की कोट करायला पाहिजे मला असं वाटत नाही ॲक्च्युली. पण मग मनोज सरांची खूपच माझ्यापेक्षा खूप मोठा स्ट्रगल आहे ॲक्च्युली असं मला वाटते.